कोल्हापुरातल्या हुपरी इथं पोटच्या मुलाकडून आई वडिलांची हत्या करण्यात आली आहे। हुपरीतल्या सूर्या कॉलनीमध्ये मुलाकडून आई वडिलांचा खून करण्यात आलाय। सुनील नारायण भोसले असं मुलाचं नाव आहे, तर विजयमाला नारायण भोसले, नारायण गणपतराव भोसले असं आई वडिलांचं नाव आहे। विळी, काच आणि लाकडी दांडक्यानं डोक्यात घाव घालून त्यानं निर्घृण हत्या केलेली आहे। खून करून आरोपी पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेला आहे। आज पहाटे 5च्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, विक्रांत, कोल्हापुरातल्या हुपरी इथं असलेली सूर्या कॉलनी आहे आणि त्या कॉलनीमध्ये हे भोसले कुटुंबीय राहत होते आणि त्यापैकी सुनील भोसले हा जवळपास 45 ते 50 वयाचा व्यक्ती आहे। त्यानंच आपल्या आई वडिलांचा खून जो आहे तो केलेला आहे। घरामध्ये असलेली विळी, काच आणि लाकडी खरतर दांडक्यानं डोक्यात घाव घालून या दोघांचाही त्यानं खून केलेला आहे। आज पहाटे 5 वाजता ही घटना उघडकीस आली, जेव्हा तो स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये जाऊन हजर झाला आणि आपण आपल्या आई वडिलांचा खून केल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं। खरं तर ही काळजाला चटका लावणारी घटना आहे। आपल्या पोटच्या मुलानंच अशा पद्धतीनं आई वडिलांचा खून करणं, शिवाय याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी पोलीस याचा तपास घेत आहेत। नेमकं कारण काय होतं हे देखील तपासत आहेत। मात्र एक धक्कादायक घटना आज कोल्हापुरातल्या हुपरी इथं घडलेली आहे। विक्रांत, धन्यवाद शेखर दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।